आई कुकर लावू का मग मी? शिटूला विचार ना काय करते तर. ते बहिणी आंघोळीला जायला म्हटलं कुकर लावून देतो. वरण भात तर करणारच आहे ना, भाजी आपच काय करील. हो वरण भात लाव, लेकरायले लागतात ना वरण भात. लावले वरण भात. हो तू काय करू राहिली बाई? अहो मी पूजा करतो. काय लावतो वरण भात. अंग धुतलं ना? ना अंग धुतलं म्हणूनच म्हणून राहिलं, नाही तर तशीच लावते काय. आई आई वा भले काय रे पोरा, ती पूजा करत आहो मी. पूजा करून राहिली म्हणलं. काय झालं? काय झालं दिनू? कोणाला धावपळ करत? आई कुठे? रामा काय झालं? आईशिवाय त्याचं पान नाही हालत. एखादी गोष्ट बायकोली मागा आई आई आई. अरे देवा सांग. उठल्या उठल्या कसा टोंगायला चकला. काय रे बाबू काय म्हणता? काय काय म्हणतं का काय म्हणतं? काय करू राहिली? पूजा करून राहिली बाप्पा. काय झालं आता? चल चल बरं लवकर. तो मंगे पाय मेटासारखा घर सोडून चालला. बायकोले पुरीला घेऊन. आई तुला म्हटलं ना कायच काम धंदे केले. सांगितलं तो कुठे जाणार आहे? उलची पोरगी त्याची. घर सोडून चाललं म्हणजे मला समजलंच नाही. मी काय केलं? अव त्या गंगू काकूच्या पायी चालला ना तो. तिनं ते पोततोय लपवली नसती, दिली नसती, दिसली नसती तर काही फरक नसतं पडलं. पैशाचं काय भरून निघते सांगत तो. चाललं राग राग राग. चल बरं त्याला सांग समजावं बरं. मी समजावलं त्याला पण ऐकून नाही राहिला तो. ते मा सांग बाई असं टोंगायला चकला रे. आता उठली तर बरं चाल बाप्पा चल. कसं पोरगा आहे हो हे. आता काय त्याच्या मायनं केलं लेकरं भरतात काय? काढून द्यायचं आहे तर त्याच्या माल द्या म्हणा गावातून काढून. त्या गंगील तर अजिबात घरात ठेवू नका. गव्हाले चेळा लावलं, घराला चेळा लावलं. इले दे म्हणा घराच्या बाहेर काढून. तू काय चालला म्हणा? आई तू काही म्हणू नका आता फालतू. चल बरं मी सांगतो मग जसे समजव. मॅट आहे का? तू काय चालला गाव सोडून? का पागल आहे का? आणि कुठे जाणार आहे? पोरगीला घेऊन त्या बायकोला घेऊन कुठे जाणार आहे? गाव सोडून जात असतात काय? चाल बरं बाई मला जाऊ दे. पहिले सांग बाई पोरगा आता काय येतात. आता लोक काही म्हणतात त्याला कांडकोंड वाटून राहिलं असेल. पण आता ते रथ गंगील दे म्हणा गावाच्या बाहेर काढून. स्वतः काय चालला काय सांगा. मी जाऊन येतो त्याच्या घरून. त्याच्या घरी नाही तो. आजीच्या घरी. आजीच्या घरी आणलं मी त्याने. ऐ बरं बरं आतेबाईच्या घरी आहे का? फार सुद्धा त्याच्या घरी नाही तरी जाऊन त्याच्या मायचं तोंड पाहा लागलं असं मला. बरं जातो मी आतेबाईच्या घरी सांगतो. काय करावं बाई. करते कोण आणि भरते कोण. ज्यानं केलं त्याला लाज नाही आणि ज्यानं केलं नाही त्याला बिचारायला अपमान. काय झालं? काऊन चालल्या हो मालते? काय झालं? कुठे चालल्या? कुठे चालल्या? कुठे नाही वहिनी. माझा सामा झोपेला. काय नाही इथं आजीच्या घरी चाललो. शवाल पाहिजे ना तशा तुम्ही येसान आमच्याच मागे. तू झोपलेला आहे पाळण्यात. हो काय 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 झालं बाई? एवढ्या गेल्या दोघी जणी. ही काहीतरी झालं बाई. मॅटस का तू मग? लय हुशार 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 करता करता तू निरा गप्पल निघाला रे. अशा उलशा गुलशा गोष्टीला घेऊन असं जात असतात काय? स्वतःचं गाव आहे ना हे. मॅटा गाव सोडत असते का कोणी? आणि तुला काय? तुला काय केलं? तुला काय केलं मग? तुला गाव सोडून जावं लागते? आजी आजी तुला नाही समजत. ज्याच्यावर बितते त्यालाच कळते. लोक संशयच नजरेनं पाहतात. चांगलं वाटते काय? मला कानकुंड वाटू राहिलं खरं सांगतो. मग त्यात जसं कालचीच गोष्ट. काल संध्याकाळी मी तिथून येऊन राहिलो तो त्या तिकडल्या वाड्यातला तो गोवर्धन आणि तो त्याचाच भाऊ तो जनार्दन. त्याची भांडणं चालू होते. पैसे हरपले. मी तिथून आलो तो त्या दोघांनी मातोंडाच्याकडे पाहिलं. मग मातोंडाच्याकडे कोण पाहिलं नाही ना? तिला काय वाटलं मी चोरले? मी चोरणार हो माझे पैसे? म्हणजे लोक संशयच घेऊन राहिले की नाही? मी आठेस का तू? काय लावत राहतो? तुला काय कोण आजचं पाहिलं काय? आणि ते त्या दोघं भाऊ हमेशा भांडणं चालतात. आणि ते काय तुला इकडे पाहिलं मग तुला राड घेतला का? तू आता काय आला तुफानाचं माहेर. मा इकडे पाहिलं त्यानं मग तो इकडे पाहिलं म्हणजे झालं काय? काही मनाला लावून घेणं असं तो मनात आहे तसं. लोकांच्या मनात नाही. कोणी तुला इकडे संशयानं पाहत नाही ना. कोणी तुला राड घेत नाही काय? आज आला का? गावातल्या लोकांना तुला काही पाहिलं नाही का? तो बापाला पाहिलं नाही. ओ माय कसं कर का रे मग? का रे पोरा? काय ऐकलं मंगेश नाही? लय हुशार झाला. कुठे नेतो पप्पा? कुठे नेतो? मा सुनीला कुठे नेतो? त्या पोरीला कुठे नेतो? कुठे जातो तू? कुठे जाईन काकी मी का लुला लंगला हो का बळा आणि माया लेकराचं पोट नाही भरू शकत. मी राहीन कुठे? मला काय मी प्रायव्हेट नोकरी करू शकतो. काही करीन मी. दुकानात राहीन. एखाद्या कपड्याच्या दुकानात राहीन. भाड्यानं खोली करून राहीन ती. पण मी गावात नाही राहत आता. असं तू तर राहशील तिकडे. मग तो बापाच्या अंग कोण पाहिजे? नाही तो मायला घालवल्यात. तिचं काही घेणं नाही. तो अरे बापाची इकडे कोण पा? तू चाला जाशील मग त्याच्या इकडे कोण पा? काही नाही रमेटासारखं करता. तुला कोणा काही म्हणलं का? गाव सोडून तर तो मायन जायला पाहिजे.
ती गेली का बेसरम बोलायची? हा, तुला काय एवढं वाटू द्या लागते? बाई शांती, ते पोरग कायच म्हणते म्हणते पाहिलं गावातले लोक ते तिकडे वाळत गेला त्याच्या नादानं ते भांडून राहिले तर म्हणते माझ्याकडे पाहिलं मॅटाच लक्ष म्हणावं की नाही म्हणजे तू खरं मॅट गिट झाला का? हा, नाही मॅटाच लोक असे म्हणतात यानं माझ्याकडे पाहिलं तर माझ्याविषयी बोलला तर माझ्याकडे हसला. हा, तुला काय तुला काय तू आल्यावर काय लोक आड घेते मॅटाच का तू? हा काय आता मग हा सांग मग अशानं मग आता मला कान कोंड वाटवाल असं वाटते बाबा की आपण आपल्या पोतीसाठी भांडलो आणि पाय मग आता हा असं झालं मग असंच की नाही मग मला आयुष्यभर वाटेल की माय मग याचा सुख संसार घरदार आपण मोडलं. हा, आपल्या पैसे पोरग घर सोडून गेलं असं वाटेल मला आयुष्यभर. हा, मग चुकलं का काही? मग आता माई पोती मी शोधू नाही का किंवा मायनं घेतली? हा, तिनं काही माझ्या घरात येऊन चोरली नाही पण तिला रस्त्यानं दिसली तर तिनं चोरूनच ठेवली की नाही मग त्याला चोरीच म्हणावं की नाही? हा, म्हणून मी तिच्या संग भांडली. हा, तर बाबा त्याच्यासाठी तिला बोलले. हा, मग आता लोक काय लोक तिले म्हणतील काही तुला थोडी म्हणतात? हा, तू पोरगी आलती काल तिला समजावून सांगितलं पण ते उलसक लेकरू तिला काय सांगतो तिच्या भाषेत सांगा लागते. हा, आता तुला तर समजायला पाहिजे ना. नाही काकू तसं नसते ते. कसं आहे आता एकदा बट्टा लागला की लागला. भल्ला गेला बट्टा लागला भला तुला कोणा काय म्हणलं? कोणाची हिंमत आहे तुला काही म्हणायची? काही नाही ना असे उठान टप्पू धंद्या ना जरा अंगात नको ना जसं डोक्यात कायच्या काही धंदा नाही का तुला? जाय ते मळ्यात भाजीपाला होता ना काढ ना काय जाय ते काम कर जरा सक. आणि तुम्ही माय काय करून राहिली? तिला काही घेणं नाही का पोरगं चाललं का काही? जाऊ दे बा काकी मामाची काही गोट नको काढू. ते तिचं ते भलं आहे. काही मला माहित नाही. मी काही कोणाला राग भरून नाही चाललो काही नाही पण मला जीवनात चेंज पाहिजे म्हणून चाललो. हा, भल्ला गेला चेंज करणारा. हो, जास्त शानपण नको करू. सांगून राहिलो बाय मग हिडगाव नको जास्त जा. कुठे गेला ना तर विचार करून ठेव. जन्मभर बोलणार नाही मी तो संग. हा, मी त्या वहिनी संग बोलतो. ते वहिनी येत नाही तो संग ते निधी येणार नाही. तुझा कुठे जातात त्या दोघीनं काहून या कुठे ठेवता येईल? एवढं मोठं घरदार सोडून भरायचं कुठे ठेवतं का रे? हा, काही का रे काय शिल्लक बोलून राहिला? तुला कोणी काही नाही तुला कोणा काय म्हटलं काय? सांग बाई आता ते असंच झालं की नाही आता या त्याच्या मायले बोललं या पुराण मनाला लावून घेतलं. हा, ते उसकले को ते नाराज झालं म्हणजे केलं कोण आणि भरलं कोण? हा, असंच की नाही करणी कोण करते आणि भरते कोण? हा, मायबापाचे पापाचे फळं लेकरं भोगतात तसंच गती आहे की नाही हे? हा, काय बाई मला तर काही कळतच नाही बाई. आणि तुझी माय काय करू राहिली? तुझी मायला म्हणलं का त्या? मी नाही म्हणलं, मी बोललोच नाही. बसलाय माय तिकडे. रिकामे धंदे करू नको आणि कुठेच जा गेला लागत नाही काय? तुला शपथ आहे माय सांगून ठेवतो. जास्त शानपणा करू नको. तो मायने जसं सारखं कर जरसक. हा, मी नाही म्हणत तिला तरात दे. तुझी माय आहे बाबा मी असं नाही म्हणत की तिला तरात दे पण जर असं सरळ कर. हा, स्वतः असं हे नको करू पालक खुशी धंदे. मी चाललं कोण काय म्हणते तुला कोण काय म्हणते तर मला बरं सांगेल. आमनानच लावते. कोण गेले काय म्हणणार आहे कोणी? काही का मग काय मॅटासारखा करून राहिला. तुला कोण काय म्हणते बे? तुला कायले कानकोंड वाटवता लागते? तुला कायले काही वाटवता लागते? हा, आमचं म्हणणं तुले होतो काही का काकाले का त्या वहिनीचं काही का तुमच्या संग आहे का काही वाद? म्हणते काकून आता तुला पाहिलं ना बा चूक म्हणजे असं काय आळ घेतले काय तो घरात सापडली ती पोत म्हणूनच हे केलं की नाही. माई तो पोलिसात जातो म्हणे पण तो बाबाही आले माय बाबाही नाही म्हणत. आम्ही आवर्त घेतलं की नाही बा की जाऊ द्या बा गावातलं काम आहे जाऊ द्या बा. हा, मग आता सांगलं का अशा मग आम्हालाच वाटतं की बाबा आपल्या त्यानंच झालं असं होते ना. मग नाही रे तुमच्या जरा थोडे काही बोलता का तुम्हीच तो का बा नुकसानच झालं ते काय आता ते काय आता मी काहीच म्हणत नाही बा. मा आईनं चूक केलं बरोबर केलं तिचं पुण्य तिच्याजवळ काहून तिनं घेतली काय तिला वाटलं तिलेच माहीत. मी तिला काही विचारले नाही काहून घेतले काय विचारू मी तिले. हा, काय साठी घेतली हेच मला समजून नाही राहिलं. मामायला नाही असं नाही ना बा काकी मामायली आहेत ना बा पोता. हा, पण ते काय तिची नियत फिरली का काय ते तिचंच तिला माहित बा. आपण काही म्हणत नाही आणि मायले म्हणे लोक शिकवे लोक आपण एवढं मोठं झालोही नाही. पण काकी तू आल्यावर काही नाही. मी काही कोणा रागावरून नाही चाललो. मी तसंच चाललो तर तसं दिले आता शाळेत टाकतो चांगल्या राहतो तिकडे. हा, आतून जाते तुझी पोरगी टाकू नको जास्तीचा. शाळेत टाकते मोदी काका ढोरवून राहिली का? ते शाळेत जाते ना आतून टाक साजरे शाळेत. साऱ्या गाड्या येतात लेकरं आहेत संग आतून जाते ते. काही कारण नको सांगू आम्हाला. चला मोठा का रे चला जशी मला दुखलं सुकलं तर कोण करीन मग? त्या दिनं ते एकटन ठेका घेतला का? हा, त्या बुड्याला जसं पुरवून घातलं तसं मला बी घाल ना एकदाचे. मग चालले जा बाबा उकळे गाव सोडून. हा, मी मरे लोक नका जाऊ. आजी काही बोलतं का तू? मी का सोडून म्हणजे का चाललो येणार नाही का मी? हो ना, मी मेला राहशील तोंडात टाकेल पण टाकेल तर हजर नाही राहशील. हा, मी मेल्यावर जाऊ. मी काही तुला थांबायला राहणार नाही की थांब म्हणून. मग मी जिथे लोक जायचं नाही कुठेच न्यायचं नाही मनातील नाही ना सुधील नाही. हा,
तर मायला दे धाडून कुकडे, दे धाडून तिच्या बापाच्या घरी. नाही म्हणा साजरी महिना 2 महिने नाही 2-4 वर्ष ठेव तिकडे, होते साजरी थंडीगार. तुम्ही नाही जायचं कुठे. झाली का मनाची समाधानी नाही? आग भेटली का मुलं बनायला शांतता. हा चाललं म्हटलं आम्ही आता राहायचं सुखानं मस्त. म्हणजे कुठे कुठे चालले काय कुठे चालले कुठे चाललो आम्ही. घर सोडून नाही गाव सोडूनच चाललो. आता राहा म्हटलं सुखानं. हा आम्ही होतो तर लय तुम्हाला चुंबी लागल्या होत्या ना. जायतच जाऊ तुमच्या डोळ्यात खूपच जा. आता राहा म्हटलं. लोकांच्या घरात जाऊन चोऱ्या करा का काही करा. पिंकी शिल्लक बोल नको. म्या काही चोरी नाही केली. चोरी नाही केली तर काय केलं. हा चोरी नाही केली तर काय केलं. चोरून ठेवलं ना त्या काकूचं मंगळसूत्र घरात, त्याला चोरीच म्हणतात. हा अब तुम्ही चोरी केली, तुमच्या कर्माचे फळ आम्हाला भोगा लागू राहिले. तुम्हाला तर काही वाटत नाही उलशी. जनाची नाही तर मनाची लाज बाळगत जा जरासं. पिंकी काय बोलतो तू. कोणाला म्हणलं त्या. तुम्हालाच म्हटलं भेट नाही मी तुम्हालाच म्हटलं. वाटू देता म्हटलं होतं जनाची नाही तर मनाची जराशी. हा आता राहा म्हटलं साजरं बंगल्यात. आम्ही हिंडतो तिकडे धुपटी घेऊन. तुम्हाला तर काही वाटत नाही. सरब नाही वाटत जरशी. हा आम्हाला वाटते. लेकरले जलशांतता भेटली की तुमच्या घरात. तुम्हाला खायला नव्हतं म्हणून लोकांच्या घरी जाऊन चोऱ्या करायला पडले. आता देता घरात दान करून कोणाले. आम्ही नाही आता खायला इथं. म्हणजे कुठे चालले तुम्ही. चाललो आम्ही घर सोडून. तुमच्या पोरांना सांगितलं नाही का तुम्हाला. मोठ्या तोंडवर करून विचारू राहिले कुठे चालले. तसे तुमच्या मनात तेच होतं. आता झालं ना मनसं. आता राहा चांगलं. मारा उड्या घरात नाचा म्हटलं आता साजरं. पिंकी कुठे चालले तुम्ही.